सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये. आणि आज आपण भेटणार आहे रत्ना कुलकर्णी हिला. रत्नाताईला मागचा आपण तिचा एक एपिसोड आपण पाहिला, तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. आपण तिच्याशी गप्पा मारल्या होत्या तिच्या जर्नीबद्दल, की तिने खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम केलं होतं आणि हा सगळा प्रवास करत 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 ती सलॉन प्रॉफिटॅबिलिटी कोच या पॉईंटवरती आपण तिला थांबवलं होतं, कारण की तो एक खूप व्हास्ट असा विषय आहे आणि त्याच विषयी आज तिच्याकडनं अधिक जाणून घ्यायचं आहे आपल्याला. सो रत्नाताई, पुन्हा एकदा वेलकम आहे तुझं चॅनलमध्ये. थँक्यू. आणि माझं एक स्टार्टिंगचा तुला प्रश्न आहे की तुझं सलॉनचं नाव थोडंसं अवघड आहे. म्हणजे जरा घेताना असं एकदम वेगळा उच्चार येतो त्याचा. इंग्लिशमध्ये त्याचं स्पेलिंग वेगळं आहे. राईट राईट. आपलं नॉर्मल स्पेलिंग नाहीये, पण ऍक्च्युली तो फ्रेंच वर्ड आहे. इट इज ल मिरवा. ल मिरवा. ल मिरवा. मिरवा आपण जसं म्हणतो ना, चल आपण मिरवूया, तसं ल मिरवा आहे. आणि त्याचं मिनिंग आहे द मिरर. ओके. अँड माझी टॅगलाईन आहे लव्ह युअर सेल्फ. मी हे का घेतलं? लव्ह युअर सेल्फ इज बिकॉज की तुम्ही जेव्हा सकाळी उठून पहिलं आपण काय काम करतो हे तर मिररमध्ये बघतो, आरशात बघतो. अँड दॅट इज द टाइम वेन वी टेल आवर सेल्फ, अरे नाही मी जाड आहे, मी बारीक आहे, माझे केस चांगले नाही आहेत. तुम्ही आमच्याकडे या अँड देन यू विल गेट अप इन द मॉर्निंग अँड से आय लव्ह यू. You will tell yourself, I love you. This is our main intention. की तुम्ही आमच्या सलॉनला या, छान केस करून घ्या, फेशियल्स करून घ्या, पेडिक्युअर करून घ्या अँड फॉल इन लव्ह विथ युअरसेल्फ. राईट. म्हणजे काय म्हणतात, एक छान दिसण्यासाठी नाही तर तुमचं एक सेल्फ कॉन्फिडन्स आणि तुमचं एक इनर ब्युटी डेव्हलप करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. दॅट्स द एक्झॅक्टली इनर ब्युटी. येस. बट व्हॉट इज द, जेव्हा तुम्हाला लोक बघतात ते तुमच्या तोंडाकडे पहिलं बघतात, तुमचा पेहरावा बघतात. द इनर ब्युटी इज द नेक्स्ट स्टेप. सो इफ यू आर वेल ड्रेस्ड, इफ यू आर वेल ग्रूम्ड, द इम्प्रेशन दॅट इज खूप वेगळं पडतं ते इम्प्रेशन. म्हणून हे आमच्या सलॉनला येणं खूप गरजेचं आहे. राईट. एक्झॅक्टली. आता मला वाटतं हे सगळं बघितल्यापासून नक्की आपल्या मैत्रिणी सुरू करतील यायला. राईट. सो आजच्या विषयाकडे वळताना, मॅनेजमेंटचे अनेक कोर्स आपण बघतो, म्हणजे वेगवेगळ्या मॅनेजमेंटचे वेगवेगळे कोर्स असतात. पण हा प्रॉफिटॅबिलिटी काय, म्हणजे काय एक्झॅक्टली त्याचं मिनिंग आहे आणि काय हा कुठल्या मॅनेजमेंटला करतो? तसा बघितला तर हा माझा कोर्स आहे, कम्प्लीट मॅनेजमेंट आहे. पण इथं फोकस मी ठेवला आहे की तुमचं बिझनेस करताना हातात प्रॉफिट किती येतो, म्हणून मी त्याला प्रॉफिटॅबिलिटी कोच म्हणून म्हणते, किंवा कोर्स जो आहे तो माझा प्रॉफिटॅबिलिटी कोर्स आहे. तर का तर आपण काम करत असतो, आपण ते पैसे बँकेत ठेवतो किंवा आपण खर्च करतो, एक्सपेन्सेस करतो, बट ॲट दी एंड ऑफ द इयर आपल्याकडे पैसे साईडला पडतायत का नाही हेच कळत नाही. ही म्हणजे माझी पण हीच स्थिती होती. जेव्हा मी बिझनेस चालू केला तेव्हा मला असं फार मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. मी फक्त अरे आज किती कॅश आली, आज मी किती बँकेत टाकली, आज किती खर्च, तेवढंच बघत होते. आणि जेव्हा मी ॲक्च्युली एक तो बिझनेस हे केलं, कोर्स केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रॉफिट किती इम्पॉर्टंट आहे. पैसे बाजूला पडलेच पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपल्याला बजेटिंग करायला लागतं. हा सगळं, आणि हे जे सगळं आहे ना, तुम्हाला सलॉन अकॅडमीजमध्ये शिकवत नाहीत. आणि आपले सलॉन ओनर्स खूप छोटे छोटे सलॉन चालवतात, त्यांच्याकडे स्किल आहे पण ही बिझनेस स्किल नाही आहे. ही जर त्यांना मिळाली तर दे विल बी डुईंग व्हेरी वेल. मग म्हणून त्यांच्या त्या एका काम करण्याचा लाईक स्लाइटली थोडासा पुश पण राईट वेनी. हो, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की मी प्रॉफिट किती केलाय, माझ्या हातात साईडला वर्ष अखेर किती पडला, मी टॅक्स किती दिलेला आहे, दिला आहे का नाही दिला आहे, माझा गेल्या महिन्यात किती बिझनेस होता, ह्या महिन्यात किती बिझनेस होता, हे सगळं ट्रॅक करणं खूप गरजेचं आहे. ते हे सगळं मी आपल्या कोर्समध्ये मी शिकवते. आणि ते स्वतः करणं, म्हणजे ओनर म्हणून तुम्ही करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. करण्यापेक्षा माहीत असणं, राईट, की मी काय करतेय, करेल कोणी पण ते काय करतायत, कसं करतायत, आणि मला फायनली एंड ऑफ द डे मला काय हवंय त्याच्यातलं हे जाणणं खूप महत्वाचं आहे.
या सगळ्यामध्ये किंवा हा एक प्रॉफिटेबिलिटी आपण जेव्हा सलॉनचे म्हणतोय किंवा बिझनेसची म्हणतोय, तर हे सगळं करताना माइंडसेट किती महत्त्वाचा ठरतो सगळ्यात? मला असं वाटतं की सलॉन ओनर्सचा माइंडसेट खूप इम्पॉर्टंट असतो. कारण काय होतं, आपण बघतो की सलॉन सगळीकडेच असतात, लोक घरात पण करतात, शेजारी छोटंसं दुकान पण असतं. तर तेव्हा त्यांच्याकडे काय असते, त्यांची स्ट्रेंथ काय असते, तर त्यांचं ती स्किल, त्याच्या पलीकडे ते बघत नाहीत. तर त्यांना वाटतं की मी सगळं काम छान करते. बट जर त्यांनी असं विचार केला, दे थिंक इन टर्म्स ऑफ इट की मी हा छोटा बिझनेस चालू केलाय, त्याच्यासाठी मला काय काय करायला पाहिजे, हे जर सगळं मार्केटिंग करायचं आहे, बजेटिंग, जरी एक किंवा दोन लोक जरी असेल ना, तरी हा जो थॉट प्रोसेस आहे की मी हा बिझनेस कशासाठी करतीये, मी हा बिझनेस माझ्या क्लायंटला सॅटिस्फाय करण्यासाठी करतीये, मला स्किल येत आहे म्हणून नाही करत आहे मी. दी एंड थिंग इज आय वॉन्ट टू सॅटिस्फाय माय क्लायंट. माझा जर क्लायंट सॅटिस्फाय झाला तर माझा बिझनेस चालेल. ही जी मेंटॅलिटी आहे, ही दॅट इज द राईट माइंडसेट टू हॅव. ऑफकोर्स म्हणजे जे सलॉन्स मोठे होत जातात, मग त्याच्यात एम्प्लॉईज येतात, मग तुम्हाला कस्टमरचे नंबर ऑफ कस्टमर्स वाढतात, तर ह्याच्यात मग खूपच इम्पॉर्टंट होऊन जातं. मग तुम्हाला स्टाफ ठेवायला लागतो, तेव्हा तुम्हाला त्या स्टाफला कसं वागवायचं हे सगळं त्याच्यात येतं. म्हणजे थोडक्यात हा स्ट्रगलिंग पिरियड आपण म्हणू शकतो का, की या सगळ्या गोष्टी? नाही, स्ट्रगलिंग पिरियड नाही, हा एक आपला माइंडसेट आहे की मी हे कशासाठी करते. हा, राईट, एक्झॅक्टली तोच प्रश्न की जर तो प्रॉफिटेबिलिटीकडे न्यायचा असेल तर ती बदलण्याची गरज खूप आहे. करेक्ट करेक्ट. हो, जर तुम्हाला वर्षाअखेर तुम्हाला काहीतरी पैसे बाजूला काढायचे असतील तर तुम्हाला माइंडसेट चेंज करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट प्रश्न याच्यामध्ये तुला असा की बऱ्याच वेळेला अनेक सलॉनचे किंवा आपण जेव्हा आता स्मॉल स्केलवरती विचार करतो, जसं तू म्हणाली की काही लोक घरातनं करतात, काही जण सेटअप स्टार्ट करून करतात, अशा काही गोष्टी असतात. पण ह्याच्यामध्ये स्टाफ हा एक महत्वाचा रोल प्ले करतो या सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्या स्टाफची मॅनेजमेंट हा कुठे पॉइंट येतो का या सगळ्यात? हो, खूप. म्हणजे आता मी कित्या सलॉन ओनर्सना बोलले, ते सगळ्यांचा एकच दोन मेजर पॉइंट्स असतात त्यांचे. एक तर मार्केटिंग कैसे करने का आणि स्टाफ को कैसे रखने का, हे दोन आहेत. सो एम्प्लॉई मॅनेजमेंट किंवा स्टाफ मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. आणि मग परत इथं हाच प्रॉब्लेम येतो, जो ओनर असतो जर तो स्किल्ड असेल तर त्याला असं वाटतं की मला हे सगळं येतंय आणि मी दुसऱ्याला शिकू कशाला. म्हणजे मीच सगळं स्वतः. असं जर तुम्ही विचार केला तर देयर इज नो ग्रोथ. पण जर तुम्ही तुमच्या स्टाफला घेऊन गेला, तुमच्या बरोबर डेव्हलपमेंट झाली, त्यांना कोर्सेस करायला अलाव केलं तर मग होतं. बट येस, ह्याच्यात दी नेगेटिव्ह पार्ट इन दिस इज का सलॉन ओनर्स करत नाहीयेत हे सगळं. कारण तो जो स्टाफ तुमच्याकडे असतो ना, तो असं म्हणतात ते की माझ्याकडे सगळं शिकला आणि निघून गेला. बट दिस इज लाईफ. हे सगळं नेहमीच असं असतं. मुलं पण आपली मोठी होऊन निघूनच जातात. दे हॅव अ लाईफ ऑफ देअर ओन. यू कांट एक्सपेक्ट दॅम की ते तुमच्या आयुष्यभर तुमच्या बरोबर राहतील. इफ यू आर लकी, पहिली लोक राहत होती, ते 30-40 वर्ष राहत होती, पण आता तसं नाहीये. त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली तर ते निघून जातात. म्हणजे ह्याच्यात मी तुम्हाला एक माझं एक्झाम्पल देते. माझ्याकडे एक थेरपिस्ट आली होती, कारण माझा स्पा पण आहे आणि सलॉन पण आहे. तर माझ्याकडे एक थेरपिस्ट आली होती, ती झारखंडवरून आली होती. आणि तिला मग 2 वर्ष तिने केलं काम आणि ती म्हणलं की मॅडम आता मला सोडून जायचं आहे. म्हटलं तुला का सोडायचं आहे? हे थिंग नहीं, मुझे ये काम नहीं करना है थेरेपिस्ट का, मुझे हेयर का सीखना है, ब्यूटी में सलॉन में काम करना है. अच्छा ठीक है, तो मैं सिखाती हूँ. मग तिने माझ्याकडे हे ती हेअरमध्ये मी तिला शिफ्ट केलं, ब्युटी सलॉनमध्ये. मग तिला कोर्स करायला लावला. हे सगळं तिला इच्छा होती म्हणून तिने केलं. आणि ती आमच्या जे सगळे दुसरे स्टायलिस्ट होते त्यांच्याकडे शिकून घेतलं तिने सगळं. आणि आता ते एक चांगल्या मोठ्या सलॉनमध्ये हे आहे. सो शी वॉज विथ मी फॉर द पिरियड ऑफ 5-6 years. पण मी तिला पकडून नव्हतं शकत. I can't keep her with me ना. She has to grow. Right. हा माइंडसेट मधलाच माझ्या मते पॉइंट आहे. She has to, you have to let that person go. तर मी तिला असं सांगू शकत नाही ना की ती मला सोडून गेली. She had to grow. पण हा परत
तू जो पॉइंट मगाशी मांडलास की माइंडसेट तुमचा सेट करणं यासाठी गरजेचं आहे म्हणजे स्टार्टिंग पॉइंट शिकवणं की ती सोडून जाईल हा विचार नंतर. करेक्ट पण तिला सांगणं हा तो माइंडसेट मुळाशी घट्ट होण्याचं काम तू त्या सलोन प्रॉफिटेबिलिटी कोच मधनं करतेस. हो, आणि ह्याच्यात काय की मला माहिती होती ती माझ्याकडे 2 वर्ष होती, मला माहिती होती ती चांगली वर्कर आहे. सो आय डिडंट वॉन्ट टू लूज हर ऑल्सो. राईट. म्हणून मग मी तिला म्हटलं ठीक आहे, इकडे नाही तुला स्पा मध्ये नाही ना, मी तुला सलॉन मध्ये शिकवते. आणि त्यानंतर ती माझ्याकडे अजून 3-4 पूर्ण कोविड ती माझ्याबरोबर काम करत होती. ग्रेट. अजून एक प्रश्न की सलॉन मध्ये ना वेगवेगळ्या ऑफर्स प्रत्येक जण त्याच्या परीने करत असतात. म्हणजे डिस्काउंट ऑफर्स असतात किंवा हे केलं की हे फ्री, ते झालं की हे फ्री, असं खूप असतं. पण ह्याची खरंच गरज असते का सलॉन प्रॉफिट वरती नेण्यासाठी? हे बघा, आपला क्लायंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन, बरोबर आहे. जर तुम्ही तुमच्या क्लायंट, हा पण एक मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे आमच्या कोर्समधला, इज द क्लायंट रिटेन्शन अँड क्लायंट ॲक्विजिशन. हे 2 मोठे इम्पॉर्टंट पार्ट आहेत. कारण जसं मी गेल्या ह्याच्यात पण म्हटलं होतं, 80% ऑफ युअर रेव्हेन्यू कम्स फ्रॉम युअर एक्झिस्टिंग क्लायंट. राईट. सो ते क्लायंट्सला तुम्ही जर ती एक्सलंट सर्व्हिस दिली, चांगली सर्व्हिस दिली, त्यांना पाहिजे तसं त्यांना वागवलं. मी असं म्हणेन की आपण नेहमी म्हणतो ना कस्टमर इज किंग, असं नाहीये. आमच्याकडे वी हॅव टू मेक द कस्टमर फील लाईक अ किंग. आमचं काम आहे टू मेक देम फील लाईक अ किंग और अ क्वीन. ही इज किंग अदरवाइज, बट आय हॅव टू मेक हिम फील. तेवढं मी त्याला पॅम्पर केलं पाहिजे. आणि जेव्हा ह्या सगळ्याची सवय होते ते कस्टमर येणारच आहेत. बट देर इज समथिंग ऑल्सो नोन एज कस्टमर डिलाईट. तेव्हा तुम्ही त्यांना ऑफर करू शकता काहीतरी. डिस्काउंट आहे, आज दिवाळीचा आहे, सो वी आर गिव्हिंग युअर डिस्काउंट. जर तुम्ही सतत डिस्काउंट देत राहिलात तर इट लुजेस इट्स व्हॅल्यू. आणि ती हॅबिट पण होऊन जाते. आणि मग त्यांना वाटतं की ह्याच्यात सगळं डिस्काउंटच देतात, ह्याला काहीच अर्थ नाही. ते मग पीपल कम टू यू ओनली फॉर द डिस्काउंट, नॉट फॉर युअर सर्व्हिस. दॅट्स नॉट व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला सर्व्हिससाठी येणारे लोक पाहिजेत. राईट. असं मग तुम्हाला प्रॉफिट मिळणारच नाही. तुम्ही डिस्काउंट सतत देत राहिलात तर मिळणारच नाहीये तुम्हाला. म्हणजे तो प्रॉफिटेबिलिटी कोचचा तुझा जो कोर्सचा पार्ट आहे तो एक मेजर पार्ट ह्याच्यातला. हो, कस्टमर, मी म्हटलं जसं कस्टमर ॲक्विजिशन, कस्टमर रिटेन्शन, हे खूप 2 महत्वाचे पार्ट आहेत. कस्टमर ॲक्विजिशन मध्ये मग तुमचं सेल्स येतं, मार्केटिंग येतं आणि इन हाऊस मार्केटिंग येतं. असे 3 आम्ही त्याच्यात पार्ट करून ठेवलेले आहेत की आपण सलॉनमध्ये माणूस आला त्याला कसं आपण वागवायचं, व्हॉट इज द ट्रीटमेंट दॅट वी नीड टू गिव्ह देम, कसं बोलायचं, हाऊ टू मेक देम फील, हे सगळं इज युअर इन सलॉन मार्केटिंग. दिस इज पार्ट ऑफ युअर मार्केटिंग. सो हे सगळं ऑल कम्स अंडर दिस क्लायंट ॲक्विजिशन. राईट. सो तू आत्ता मार्केटिंगचा पॉईंट मांडलास बोलण्याच्या फ्लोमध्ये. तर मार्केटिंग आता छोटा असो किंवा मोठा बिझनेसमॅन असो, सलॉन असो, त्याला मार्केटिंगची गरज आहे आणि सध्या ट्रेंड खूप आहे. तर फेसबुक, इन्स्टा म्हण किंवा आपले जे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरनं त्यांनी बिझनेस रन केला तर तो प्रॉफिटेबिलिटीकडे त्यांचा कितपत जाऊ शकतो आणि त्यांनी तो करावा का? हो, मार्केटिंग करणं कुठलाही कितीही छोटा बिझनेस असेल करणं गरजेचं आहे. यू हॅव टू बी. आता जसं धीरूभाई अंबानी म्हणाले, कर लो दुनिया मुठ्ठी में. ओके, आता ती आलीच आहे आपल्या ह्याच्यावरती हातात. आपण बँकिंग पण इथे करतो, इंस्टाग्राम बघतो, सगळंच इथं बघतो आणि ती आपल्याला एक सवय लागली. जर तिथं बघत असताना तुम्ही नियर बाय सलॉन असं टाईप केलं आणि तुमचं सलॉन आलं नाही तर यू लूज आउट दॅट क्लायंट. तुमच्या सलॉनमध्ये काय चालू आहे, नवीन हेअर कलर करताय, काय पेडिक्युअरचे नवीन काय करता, सगळेच करत असतात, आपणही करायचं ते. मोस्ट इम्पॉर्टंटली यू हॅव टू यूज द गुगल माय बिझनेस पेज. कारण कस्टमर्स गुगललाच जाऊन सर्च करतात नवीन कस्टमर. तुमच्याकडे नेबर शेजारच्या बिल्डिंगमध्ये असतील तर ते तुमच्याकडे येतील, पण लांबची लोक नाही येणार. सो यू हॅज टू बी देअर ऑन गुगल माय बिझनेस पेज. तिथं असायलाच पाहिजे. तुमचं फेसबुक पेज पाहिजे, तुमचं इंस्टाग्राम. तुम्ही तिथं ते प्रमोट करू नका, इट्स अ डिफरंट मॅटर. तो कम्प्लीट मार्केटिंगचा भाग होतो. पण प्रेझन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्च केलं की तुमचं नाव आलंच पाहिजे तिथे, सलॉन नियर मी ह्याच्यात. दॅट इज इम्पॉर्टंट.
ॲड्स टू आपण म्हणजे प्रॉफिटेबिलिटी म्हणजे आपल्याला रेव्हेन्यू जास्त पाहिजे, बरोबर आहे. सो रेव्हेन्यू जास्त मिळाला तर रेव्हेन्यू कसा जास्त मिळेल, वेन यू गेट मोर क्लायंट्स, अँड दिस इज वन वे टू गेट मोर क्लायंट्स. अशा कुठल्या गोष्टी असतात करतमध्ये की तो सलॉन ओनर कन्सिस्टंटली त्या गोष्टींना फेस करत राहतो आणि तिथे कुठेतरी डिप्रेशन पॉइंट त्याला येतो? सो हो, व्हेरी इम्पॉर्टंट, लॉस ऑफ एम्प्लॉई हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण 4-5 वर्ष जर एम्प्लॉई काम करत असेल तुमच्याकडे, त्याला वाटतं की मला सगळं येतं आणि तो सोडून जातो तुम्हाला. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली की ह्या एम्प्लॉईची सवय झालेली असते तुमच्या क्लायंट्सला. ते आले की ते विचारतात ही नाहीये का, ती नाहीये का. सो तुम्ही काय उत्तर देणार, तुम्ही काय त्यांना बांधून ठेवू शकत नाही. सो दिस इज वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम्स. ऑफकोर्स हा बिझनेस इज सायक्लिक, म्हणजे सीझनल आहे. म्हणजे पाऊस पडला की लोक कमी येतात, शाळांना परीक्षा असेल तर लोक कमी होतात. पण मेजरली मोस्ट इम्पॉर्टंट हा एम्प्लॉई सोडून जाण्याचा आहे. आणि मला तर हा खूपच हे झालेला आहे. म्हणजे दीज आर द रिझन्स वेअर आय गॉट इन टू द सलॉन मॅनेजमेंट, की त्याची प्रॉफिटेबिलिटी कशी आपण मेंटेन करू शकू हे. पण त्याच्या मी जे शिकवते त्याच्यात हेही शिकवते की त्याला आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू. क्रिएट झालाय पण त्याला हा आहे प्रॉब्लेम, क्रिएट नाही, हा प्रॉब्लेम इज देअर, इट्स अ परमनंट प्रॉब्लेम. लोक सोडून जाणं, युअर एम्प्लॉईज लिव्हिंग यू इज अ परमनंट प्रॉब्लेम. बट हाऊ टू डील विथ इट इज व्हॉट आय टीच. अगेन माइंडसेट तर एक पार्ट झाला, पण दुसरं पण त्याच्यात काय काय आहे. राईट राईट. अदर ट्रिक्स अँड दिस इज ऑल्सो दे की तुम्ही कसं करू शकता. डीप मध्ये तुम्ही जाल तसं 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 ते वास्ट होत जातं आणि ते तुमच्या प्रॉफिटेबिलिटीला मदत करणार आहे. नाही, त्या एम्प्लॉईजला खूपच होतं. इट्स अ मेजर प्रॉब्लेम. व्हेरी ट्रू. एक कुठली अशी गोष्ट किंवा एक सवय म्हणूयात आपण जी सलॉन ओनरनी कंपल्सरी एक पाळलीच पाहिजे किंवा ती एक दररोज केलीच पाहिजे, अशी कुठली एखादी हॅबिट किंवा अशा कुठल्या काही सवयी आहेत का? हो, एक तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू युअर कस्टमर्स. म्हणजे तुम्ही सर्व्हिस देता त्याच्या पलीकडे तुम्ही काय देताय हे त्यांनी विचार केला पाहिजे. हा एक आहे. दिस इज अगेन पार्ट ऑफ दॅट माइंडसेट थिंग. बट दिस इज वॉट यू नीड टू डू इज व्हॉट इज द व्हॅल्यू दॅट यू डिलिव्हर, नॉट सर्व्हिस. यू हॅव टू लुक इन टर्म्स ऑफ द व्हॅल्यू. हे झालं. द नेक्स्ट पार्ट इज तुमच्या सलॉनमध्ये किती लोक आलीत ह्याचा डेटा ठेवणं. आजकाल डेटा इज द न्यू गोल्ड. इवन इफ इट इज अ स्मॉल सलॉन, दे नीड टू हॅव द डेटा. परत मी हेच म्हणते ना, 80% of your revenue comes from that your existing clients. Right. तर तुमचा त्यांचा डेटा तुम्ही जर हे केला, सगळा ठेवला, त्याचं म्हणजे कोणी काय पैसे दिले आहेत, हिशोब डेली हिशोब करणं खूप महत्वाचं आहे. दॅट इज वन हॅबिट यू मस्ट हॅव. जर आपण थोडंसं हे केलं, निग्लेक्ट केलं, तर देअर इज अ प्रॉब्लेम. कुठल्या चुकीच्या सवयी म्हणूयात आपण किंवा अशा काही गोष्टी असतात का की ज्याच्यामध्ये सलॉनचं जे येणारं इन्कम असतं ते कुठेतरी अफेक्ट होत राहतं, कुठेतरी काहीतरी त्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात किंवा इनकन्सिस्टन्सी म्हणू आपण त्याला. आता ते एम्प्लॉई तुमचे जर सारखे एम्प्लॉई जात राहिलेत, तुम्ही जर त्यांना लक्ष दिलं नाही, त्यांचे सांभाळलं नाहीत, तर लोकांना आवडत नाही ते. US आणि कॅनडा त्यामध्ये तर एक माझी मैत्रीण आहे, ती 20 वर्ष झाली एकाच हेअरस्टाईलिश करून घेते. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अन एम्प्लॉई. 20 years ती एम्प्लॉई जिथं जाते तिथं ती जाऊन हेअरकट, हेअर कलर करून येते. ही एक सवय असते. जशी ती एम्प्लॉई जाते तिथं लोक जातात. सो दॅट इज युअर लॉस. सो अगेन लुकिंग आफ्टर युअर एम्प्लॉईज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही जर ते थोडंसं असं की मला तर येत आहे, मी कशाला त्यांना एवढं भाव देऊ एम्प्लॉईजना, दॅट इज नॉट करेक्ट. यू हॅव टू लुक आफ्टर युअर एम्प्लॉईज. हा सगळा सलॉनचा एवढा सगळा पसारा सांभाळत असताना बजेटिंग हा एक सगळ्यात मोठा फॅक्टर येतो की जिथे तुमचं प्राइसिंग पण ठरतं, तुम्ही कस्टमरला द्यायचं आणि तुमच्या सगळ्याच गोष्टी होतात. सो बजेटिंग फॅक्टर कसा प्रॉफिटेबिलिटीमध्ये येतो?
बजेटिंग करणं म्हणजे त्याच्यासाठी डेटा लागतो. सो आपल्याला त्या सलॉन ओनरला डेटा, गेल्या वर्षभर मी काय केलेलं आहे, माझ्या काय सर्व्हिसेस झालेल्या आहेत, कुठल्या सर्व्हिसेस जास्त पॉप्युलर आहेत, त्याच्यातनं मला जास्त इन्कम झालेलं आहे, हे जर सगळं त्यांच्याकडे असेल, हा जर डेटा असेल, त्या बेसिसवरती जसं मोठ्या कंपनी करतात ना, दे आर फोरकास्टिंग फॉर द नेक्स्ट इयर. सो सिमिलरली वी कॅन फोरकास्ट फॉर द नेक्स्ट इयर. तर फोरकास्टिंगमध्ये मला मग आता द मंथ ऑफ जानेवारी मला किती खर्च होणार आहे, माझा रेव्हेन्यू किती झाला पाहिजे, आणि त्याच्या अगेन्स्ट माझा खर्च किती होणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी हे जरा हे व्हेरी गुड मंथ्स इन टर्म्स ऑफ बिझनेस, खूप चांगले मंथ्स असतात. त्यामुळे सामानही जास्त लागतं, आपला एक्सपेंडिचर पण जास्त होतो. तर तेव्हा त्याच्यासाठी आहे का आपल्याकडे रेडी. जुलै महिन्यामध्ये आपला रेव्हेन्यू कमी होतो, तर तिथं कसं आपण मॅनेज करणार, काय करायचं त्यावेळेला. तो हा जो तुम्ही जर पूर्णपणे विचार केला बेस्ड ऑन युअर लास्ट इयर्स थिंग, किंवा आज नवीन चालू केलंय, तुम्ही हा डेटा कलेक्ट करा. इवन टू द डिटेल ऑफ तुम्ही किती हेअरकट केलेत, तुम्ही किती वॅक्सिंग केलं, हे सगळं जर तुम्ही ठेवलं, तर ह्याच बेसिसवरती तुम्ही पुढच्या वर्षी तुमचा किती प्रॉफिट होईल हो तुम्ही प्लॅन करू शकता. हो, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ बजेटिंग. त्याच्यासाठी मग तुमचं ते कस्टमरसाठीचं रिटेन्शनसाठी ते तुम्हाला डेटा, सगळीकडे ना डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या थ्रू द डेटा युअर प्रॉफिट्स विल इन्क्रीज. हां, बजेटिंगसाठी तुम्ही अजून एक टूल आहे जे खूप लोक वापरत नाही, इज द CRM टूल्स आता जे येतात, ते AI टूल्स आहेत, ते तुम्ही वापरा. म्हणजे डेटा आपण एक बिल बनवणं, हे सगळं मग ते आपल्या सॉफ्टवेअरमधून आपल्याला मिळतं. त्याच रेडीमेड आपल्याला स्वतःला बसून करायला लागेल. जर तुमच्याकडे तुम्हाला असं वाटलं की बाबा नाही एवढं मोठं नाही आहे माझ्याकडे, तर एक्सेल इज द बेस्ट वे टू मेंटेन युअर डेटा. पण तो केला पाहिजे, तो केला पाहिजे. दॅट इज गोइंग टू हेल्प यू, की तुम्हाला मग लक्षात येतं की पुढच्या वर्षी माझे काय होणार आहे. राईट. या सगळ्या पार्टमध्ये सलॉन ओनरचा किती महत्त्वाचा रोल असतो, आणि त्यांनी किती लक्षपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याचं डे टू डे त्याच्यावरती लक्ष. तो ह्याला मोठ्या सलॉनमध्ये ओनर्स येत नाहीत, पण त्याच्यात सिस्टम्स बसवल्या आहेत. जर आपला जर स्मॉल छोटा ओनर असेल, त्याने येऊन रोज चेक करावं. किंवा आता मी म्हटलं तसं एक्सेल शीटमध्ये आहे ना, रिपोर्ट्स तिथे बघावे. तर मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे ऑन अ व्हेरी डे टू डे बेसिस. मोठी लोक पण रोजच मॉनिटरिंग करतात की आज माझा किती सेल झाला, माझा कमी का झाला, आणि जास्त का झाला, जास्त झाला तरी का झाला, व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड दॅट, हे करणं गरजेचं आहे. सो असं म्हटलंय की जसा मोठा बिझनेस एक असतो ना, लाईक लेट अस से फॉर नॉट अ बँक ऑफकोर्स बट अ बजाज ऑटोमध्ये किती सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. त्यांच्याकडे लाखो डिपार्टमेंट्स असतील, हजारो असतील डिपार्टमेंट, पण आपल्याकडे पण 3-4 डिपार्टमेंट असले पाहिजेत. आणि तिथे सगळं स्वतः न करता कोणाला तरी ती जबाबदारी दिली पाहिजे की बाबा तू हे बघ, पण मॉनिटरिंग इज इन द हँड्स ऑफ द ओनर. सोडून दिलंय सगळंच असंही नको नाही, मग ते तसं होत नाही. तर स्पेसिफिकली बिलिंग मध्ये खूप तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. आणि डीपली किती म्हणजे वास्ट आहे हा विषय, शिकाल तितकं कमी आहे. रोज नवीन टेक्नॉलॉजी येते, रोज नवीन नवीन गोष्टी ॲड ऑन होत जात आहेत त्या सगळ्यामध्ये. पण याच्यामध्ये सलॉन ओनरनी अप टू डेट असणं महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं का? हो, ऑफकोर्स. का यू आर रिप्रेझेंटिंग अ सलॉन. सलॉन म्हणजे काय, तिथे चांगला तुमचा हेअरकट चांगला पाहिजे, तुमचा हेअरकट चांगलं पाहिजे. For any matter, any business owner has to represent the business. He's the face of the business. जर मी असं गबाळी राहिली तर nobody is going to come to me. आमच्या शहरामध्ये खूपदा झालं, मॅडम तुमचा कलर खूप छान आहे, म्हणजे फजलला सांगा ना माझं करून द्यायला असा. सो आय हॅव टू डू. माझ्या हेअरवरती खूप मी सगळं करते, कलर्स वापरते, वेगवेगळे कलर्स, ट्रीटमेंट सगळं पहिलं माझ्याकडे वरती होतं. ते काही जरी आणायचं असेल, फेशियलचे असतील किट्स, सगळं मी फर्स्ट माझ्यावरती ट्राय करून घेते. मला आवडलं तर देन वी इंट्रोड्यूस इन टू द सलॉन.
आणि तो चांगला मला एक्सपिरियन्स झालाय. राईट. एव्हरीबडी लाईक्स टू सी की अरे हा द ओनर इज डुईंग इट ना, तर मला करायला हरकत नाही. एक ट्रस्ट फॅक्टर तिथं निर्माण होतो. येस. आणि कुठली अशी एखादी गोष्ट चेंज करावी किंवा त्यांच्या याच्यामध्ये एखादा बदल करावा की जेणेकरून एक सलॉनचं एक खूप छान चित्र बदलू शकतं आणि एक खूप छान प्रॉफिट रेशोवरती ते जाऊ शकतात? मेनली त्यांनी थोड्या सिस्टम्स फॉलो कराव्यात. कम्प्लीट सिस्टम, सगळं ना सिस्टम बेस. कारण आपल्याला इट इज ऑल प्रेडिक्टेबल. कस्टमर येतो, त्याच्याशी कसं बोलायचं हे डिसाईड करायचं, तो काय सर्व्हिस घेणार आहे तो ऑफकोर्स कस्टमर डिसाईड. पण आपल्या तर फिक्स्ड सर्व्हिसेस आहेत, तर त्याचं काय आहे हे जे इट हॅज टू बी एक्स्ट्रीमली सिस्टमाइज्ड. एव्हरी स्टेप जर त्यांनी तर सिस्टमाइज, म्हणजे प्रत्येक त्या सर्व्हिसला वेळ किती लागणार आहे तेही तुम्ही ठरवायला पाहिजे. जर तो जास्त वेळ लागला तर त्याला विचारायला पाहिजे की का वेळ जास्त लागला. कमी लागला तर व्हाय. अगेन द क्वेश्चन इज, आमच्याकडे स्पामध्ये तासाभराची थेरपी असते. जर ती कमी वेळात झाली तर आम्ही त्यांना विचारतो तुम्ही कमी वेळात का केली. 1 hour मीन्स 1 hour. मग कस्टमरला पण त्याची सवय होते. तुम्ही शेड्यूल करू शकता, तुम्ही दिवसभरात काय काय काम करणार आहात. सो सिस्टम्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ते आता सगळे बिझनेस कोच म्हणतात ऑटोमेशन ऑटोमेशन ऑटोमेशन. दिस इज ऑटोमेशन. की फ्रॉम द मिनिट द कस्टमर स्टेप्स इन, what you are going to talk to him, the whole procedure is systemized. आणि ठरलेलं असतं काय बोलायचं, कसं बोलायचं, आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट काय आहे ना तेही माहिती असतं. दॅट इज दॅट्स. आणि हे सगळं दिस इज व्हॉट वी आर टीचिंग इन द प्रॉफिटेबिलिटी. अँड दिस मेक्स वर्क व्हेरी इझी अँड युअर प्रॉफिट्स आर इन्क्रीज. देन जे पण काम करतात ना ते त्यांना उत्साह असतो. तुम्ही जे करता त्यातनं काहीतरी मिळवण्याच्या हेतून आपण ते करतो. सामाजिक कार्य म्हणून नाही, पण त्यात बिझनेस हा आहे. प्रॉफिटसाठीच आपण करतो ना, 2 पैसे मिळावे ह्याच्यासाठीच आपण करत असतो. पण त्याला एक प्रॉपर वेळ आणि प्रॉपर दिशा मिळाली तर तो अजून जास्त ग्रो करू शकतो असं मला वाटतं. तुझे 2 मंत्र आहेत म्हणजे असे खूप खास आहेत आणि ते आम्ही ऐकून आहे की जे तू खूप एक लाईफ मंत्र म्हणून असं जगतेस किंवा तू ते करतेस, तर ते आमच्याशी शेअर कर ना. मी आपलं सगळ्या माझ्या एम्प्लॉईजना सगळं असंच सांगत असते. कारण माझ्याकडे 20 एम्प्लॉईज आहेत. सारखं त्यांची भांडणं, हे बोललं आणि ते झालं, समथिंग इट हॅपन्स इन अ फॅमिली ऑल्सो. हे चालूच असतं आमच्याकडे. तुम्ही म्हटलं देर आर ओनली 2 थिंग्स इन लाईफ. यू शुड डू ओनली 2 थिंग्स इन लाईफ. एक, जर ती तुम्हाला, इफ दॅट थिंग मेक्स यू हॅपी, तुम्ही काही करा, बट वॉट एव्हर यू आर डुईंग शुड मेक यू हॅपी. And if it is not making you happy, that should give you money. तुम्हाला करायचंच आहे ना, पण त्याच्यातून पैसे मिळवा तुम्ही. Don't get into any other details. Most important. Don't get into any other. Look at the माझा अजून एक आहे, look at the larger picture. आपलं काम काय आहे? To give service to my customer. That is the only job I have. For that matter, any employees that is there in my center, his job is to give service to the customer. My customer has to go out happy. That is the bottom line. प्रॉफिटेबिलिटी कोर्स जो आहे हा साधारण त्याचं ड्युरेशन वगैरे असं काही ठरलेलं असतं? ड्युरेशन इज अबाउट 8 weeks ड्युरेशन असतं त्याच्यात. कारण त्याचं इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्सवरती काम केलं जातं. वी टेक इट ऑनलाईन. And whoever wants to do that, फक्त मार्केटिंग करायचं असेल तरी आम्ही करतो, किंवा फक्त बजेटिंग शिकवायचं असेल. सो म्हणजे इच इंडिव्हिज्युअल कोर्स इज इंडिपेंडंट. तुम्हाला सगळं करायचं असेल तर तेही आहे, बट इच इंडिव्हिज्युअल कोर्स ऑल्सो कॅन बी डन. म्हणजे आता जे आपण पॉईंट काही डिस्कस केले तर ते सेपरेटली पण काही पॉईंट वरती. म्हणजे एक माइंडसेट मॉड्यूल आहे, ते आम्ही सगळ्यांनाच शिकवतो. माइंडसेट, मग तो कस्टमरचा एक मॉड्यूल आहे, मग एम्प्लॉई मॅनेजमेंट मॉड्यूल आहे, मग नंतर आहे बजेटिंग मॉड्यूल, मार्केटिंगचं मॉड्यूल आहे, आणि द फायनल आपण त्याच्याबद्दल बोललोच नाही, इज द फायनान्स. राईट. द फायनान्शियल डॉक्युमेंट्स किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स जे काय आपण बघतो, तर आपण आपलं सगळं घेऊन जातो, बिलं हे ते सगळं जाऊन CA ला देतो. CA काय करतो, वी रिअली डोंट अंडरस्टँड
तर फायनल एक एक्सेल शीट आपल्याकडे येते. हा, पण त्याच्यातही जास्त फार काही असं कळतं असं नाहीये. सो हे ते कळायला पाहिजे, आपले एक्सपेन्स किती, आपण टॅक्स किती, आणि शेवटी अगेन वी कम बॅक टू द होल पॉइंट ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट किती झाला म्हणजे ते पैसे बाजूला पडले पाहिजेत. राईट, म्हणजे आपण रियूज म्हणतो तसं न होता तो पूर्ण एक प्रॉफिट सेक्टर कसा दिसेल सेपरेटली हे तुम्ही त्या कोर्स मधनं शिकवता. हो हो. आणि याला अप्रोच कसं होऊ शकतात, म्हणजे ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे? ते मोस्टली ऑनलाईनच होतं. ओके. जर कारण ते ऑल ओव्हर इंडिया आम्ही हे करतो, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये मी घेत असते. ओके. तर ऑल ओव्हर इंडिया, तर मोस्ट ऑफ द टाइम वी डुईंग इट ऑनलाईन. पुण्यातलं असेल तर मग ते ऑफलाईन पण होऊ शकतं. पुण्यात म्हणजे 2-3 मेनली जरा ऑनलाईन होतं. मग एक व्हिजिट करते मी त्यांच्या सलॉनला टू गिव्ह सम आयडियाज तिकडचं काय करता येईल म्हणून. राईट. ओके. हा मगाशीच जसं बोलण्यात आलं की वास्ट विषय आणि खरंच गरज आहे, कारण आजकाल आपण अनेक सलून बघतो की जे सुरू होतात आणि काही थोड्या दिवसांमध्येच बंद पडतात, किंवा जसं तू मेन एम्प्लॉईजचा एक प्रॉब्लेम सांगितलास की एम्प्लॉई सोडून जातात, मग तिथे कुठेतरी एक डिप्रेशन येतं आणि क्लायंट येत नाहीत, किंवा आता असं झालंय की शेजारी सलॉन्स आहेत, खूप कॉम्पिटिशन झालंय, कॉम्पिटिशन. एक्झॅक्टली, म्हणजे पूर्वी असं इतकं नव्हतं पण आता खूप कॉम्पिटिशन आहे. एकाला एक मग ह्यानी हे मशिनरी घेतली, त्याने ती घेतली, मग या सगळ्यामध्ये आपण स्टँड कसं, म्हणजे आपण व्यवस्थित तग धरून राहणं त्याच्यामध्ये आणि आपण त्याच्यातनं प्रॉफिट कमवणं, हा एक खूप छान सब्जेक्ट तू टीच करतेस. आणि सगळ्यात मेन म्हणजे तू त्या फील्डमधली असून तू बाकीच्यांचं सुद्धा सलॉन ग्रो व्हावेत यासाठी तू ते टीच करतेस. हा एक खूप वेगळा विषय तू घेऊन आलीस आणि आज तू आपल्या मैत्रिणींना सांगितलास. सो त्यासाठी थँक्यू तुला, आणि बेस्ट विशेष आहेत की खूप छान छान तुझ्या या गायडन्सनी अनेकांची पार्लरची स्वप्न पूर्ण व्हावीत आणि ते प्रॉफिटेबिलिटीकडे यावेत आणि कधी बंद होऊ नयेत. हा, राईट. दॅट विल बी मोर इम्पॉर्टंट. येस बंद होऊ नयेत. एक्झॅक्टली बंद होऊ नयेत. येस. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू सो मच. सो मैत्रिणींनो, प्रॉफिटेबिलिटी हा नुसता एक वर्ड नाही आहे, त्याच्यामागे खूप मॅनेजमेंट आहे. आणि तुम्ही सलॉन क्षेत्रातले असाल किंवा कुठल्याही बिझनेस क्षेत्रातले असाल तर, किंवा तुमच्या ओळखीत जर कोणी असेल की ज्यांना असं वाटतं की ह्याची खूप गरज आहे, तर रत्ना कुलकर्णी आज ज्यांनी आपल्याशी चर्चा केली त्या नक्कीच तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करतील आणि गायडन्स करतील. आणि मला खात्री आहे की नक्की तुम्ही तुमचा बिझनेस प्रॉफिट लेवलवरती घेऊन जाल तिच्या गायडन्सच्या आधाराने. सो तिचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो ज्यांना कोणाला तुम्हाला असं वाटतं की ह्याची गरज आहे किंवा तुम्हाला स्वतःला हा कोर्स करण्याची खूप गरज आहे, त्यांनी नक्की रत्ना कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा. आणि नक्कीच तुम्ही एक आपण जे पार्लर खूप सुंदर करावं किंवा आपण एक खूप छान मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट म्हणून वावरावं आणि एक खूप सुंदर आपल्या पार्लरची ओळख व्हावी असं वाटत असेल तर नक्की सलॉन प्रॉफिटेबिलिटी कोर्स हा रत्नाताईकडनं करून घ्या आणि तिच्याशी नक्की संपर्क साधा.